शिवसमृद्धी मोताळा ओळखलं का? ओळखलं का? शिवानी कृषी केंद्रात या आपल्या मागे आता थांबणार रे ठीक आहे. या कार्यक्रमासाठी रात्रंदिवस जीव झटत राहते. त्याच्यामध्ये कर्मचारी संघ हा अग्रेसर असतो आणि या कर्मचारी संघाला साथ म्हणून शरद भाऊंच्या हाकेला एका मॅसेजवर लोक जे हजर होतात ते सर्व आयोजक मंडळ चळवळीचे जो कवी तयार या सत्कार समारंभामध्ये आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय माजी आमदार नानाभाऊ कोकरे, उमेश भाऊ घ्या, राजे या समोर रामभाऊ सर्वांनी आजचे जे प्रमुख पाहुणे श्रीमंत भूषणराज माननीय माजी आमदार नानाभाऊ कोकरे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. ज्या होळकर घराण्यांनी कार्य केलं त्या होळकर घराण्याचे वंशज आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण भाग्यवान आहोत की त्यांचं स्वागत, त्यांचा सत्कार करण्याचा योग आपल्या समाज बांधवांना येत आहे. आपल्या या आलेले राजकुमारजी कोमने यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ हे रामभाऊ कोंडे, त्यानंतर सहकार मंत्री अशोकरावजी हटकर यांचं स्वागत संतोष भाऊ आठवळे हे करतील अशी मी त्यांना. प्रसिद्ध व्याख्याते व इतिहास चिकित्सक माननीय दिलीप भाऊ माने यांचं स्वागत सुनील भाऊ नेमाळे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय शरद भाऊ वसतकार यांचं स्वागत वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष प्रभाकररावजी वरखडे हे करतील अशी. यानंतर नंदभाऊ वाघ यांचं स्वागत दगडूजी माने करतील अशी विधान. त्यांच्या पुतळा जर कुठं बसला असेल तर ते आहे शेलोडी गाव आणि हे शेलोडी गावचे कार्यकर्ते आहेत. माजी पंचायत समिती नागपूर जिल्हाध्यक्ष धनगर समाज महासंघ यांचा स्वागत डी के पाटील करतील अशी मी त्यांना विनंती करतो. डी के पाटील करतील अशी मी यांना विनंती करतो. राजकुमारजी कोमने राजकुमारजी कोमने साहेब यांचं स्वागत अतुल भाऊ गावंडे साहेब गावंडे साहेब
यांचं स्वागत अंतरचे सरपंच किशोर गोरखडे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. फार मोठे अभ्यासक माननीय दिलीप भाऊ माने हे आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतील असे मी त्यांना विनंती करतो. झेंड्याखाली म्हणजे हा होळकरी झेंडा आहे. आपण सर्व किती याच्यात विभागलेले असो पण आपण होळकरी झेंड्याखाली एकत्र प्रत्येक वेळ आलेलो आहे आणि येत आहोत. तसंच याही वेळेस आपल्याला या नेतृत्वाला सांभाळायचंय, जपायचंय, मोठं करायचंय, वाढवायचंय. असं लोकस आणि निर्मळ नेतृत्व पुन्हा म्हणजे उदयाला येईल तो काळ पुढा आहे. पण आज आपल्या हातात जी संधी आलेली आहे तिचं आपण सोनं करून घेऊया. आणि मी तुझ्या आयोजकांना विनंती करतो की पुढचे कार्यक्रम असल्यामुळं आपण लवकरात लवकर हे कार्यक्रम थोडेसे स्पीड आटवून घेऊया आणि मार्गदर्शन थांबवतो. जोड माने साहेबांनी ठेवली, कारण तारतम्य ने ज्ञानी में तो फिर ज्ञान डूबता है पाणी में, तर वेळेचं भान त्यांनी ठेवलं. तर आता महत्त्वाचा जो विषय आहे आपल्यामध्ये जे उपस्थित आहेत भूषणराजे यांचं स्वागत समारंभ सत्कार आपण केला. सर्वांच्या हृदयामध्ये होळकर घराणा आहे. त्या होळकर घराण्याचे वंशज आपल्याला आज लाभले हे आपलं भाग्य आहे. तर आता जे सत्कार मूर्ती आहे त्या सत्कार मूर्तींचा पुन्हा आपण एक वेळ सत्कार घेणार आहे. तर त्याच्यामध्ये माननीय श्री संजयजी पातुर्डे सर यांचा सत्कार श्रीमंत भूषणराजे होळकर ते करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय संजयजी पातुर्डे सर यांची इतिहासकालीन टिळक राष्ट्रीय विद्यालय इथे प्रमुख बॉडीमध्ये सचिवपदी नियुक्ती झाली, त्याबद्दल त्यांचा आपण सत्कार करतो आहे. संजयजी पातुर्डे सर हे त्या टिळक राष्ट्रीय विद्यालयाचे मुख्याध्यापक पण आहेत. टिळक राष्ट्रीय विद्यालयाची खासियत आहे तर भारतामधील सर्वच मान्यवर जवळपास येऊन भेटी देऊन गेलेले आहेत. त्याच्यामध्ये महात्माजी गांधी, पंडितजी नेहरू, तुकडोजी महाराज सर्वच मान्यवरांनी ज्या विद्यालयाला भेटी दिल्या त्या विद्यालयाच्या सचिवपदी त्यांची निवड झाल्याबद्दल सत्कार. तर संजय पातुर्डे सरांना मी विनंती करतो की त्यांनी त्या समोरच्या खुर्च्यांवर बसायचं आहे. त्यानंतर दुसरे सत्कार मूर्ती आहेत प्राध्यापक डॉक्टर सचिन मुकमाले सर यांचा सुद्धा सत्कार श्रीमंत भूषणराजे होळकर हेच करते. तर अमरावती विद्यापीठामधून पदार्थ विज्ञान सौर ऊर्जामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर निबंध सादर केला आणि तो प्रसिद्ध झाला त्याबद्दल सरांचा सत्कार होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर निबंध सादर करणे ही फार मोठी बाब आहे. प्राध्यापक डॉक्टर सचिन मुकमाले सरांना मी विनंती करतो त्यांनी सुद्धा त्या समोरच्या खुर्चीवर बसायचं आहे. कुमारी जयश्री चौधरी यांची निवड सहाय्यक आरटीओ पदी झालेली आहे. आरटीओ हे पद फार मोठं आहे. तर त्यांचा सत्कार सुद्धा राजे भूषण सिंह त्यांची आई उपस्थित आहे त्यांच्या वतीने प्रतिनिधी त्यांच्या आईचा सत्कार राजे भूषण सिंह करतो.
कुमारी जयश्री चौधरी यांची आरटीओ मध्ये निवड झाली. आई वडील दोन्ही उपस्थित आहेत. कुमारी जयश्री चौधरी हा कोण आहे आरटीओ, त्या आरटीओ मध्ये जयश्रीची निवड झालेली आहे. समाप्त आहे. ऋषिकेश गाडवे यांची विदर्भ कबड्डी संघामध्ये नीट परीक्षेमध्ये 490 मिळून प्रावीण्य प्राप्त केलं, त्याबद्दल त्यांचा सत्कार राजे भूषण सिंह करतील. त्यानंतर सुबोध कोळपे यांचं विदर्भ कबड्डी संघामध्ये, विदर्भ लीग मध्ये त्या कबड्डी संघामध्ये निवड झाली, त्याबद्दल सुबोधजी कोळपे यांचा सत्कार सुद्धा महाराजांच्या हस्ते होईल अशी मी त्यांना विनंती करतो. सुबोधजी कोळपे. तर साऊंड बॉडी इन साऊंड माइंड, तर निरोगी शरीरामध्ये निरोगी मन राहतो. तर या सुबोधच्या माध्यमातून त्यांनी खूप मेहनत घेऊन त्या विदर्भाच्या टीम मध्ये भटकल हे आपलं 2 शब्द मनोगत व्यक्त करतील अशी त्यांना विनंती. माननीय अशोकरावजी हटकर, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, आजीवन संचालक खरेदी विक्री संघ. आगे सर हे आपल्या सेवेमधून निवृत्त झाले. केंद्र प्रमुख म्हणून ते पदावर होते, तर त्यांचा सत्कार सुद्धा राजे भूषण सिंहजी करतील अशी त्यांना विनंती करतो. आनंदरावजी नागे सर हे सेवेमधून निवृत्त झाले आणि दुरंत विद्यार्थी सोहळा असो किंवा आलेला कोणताही मान्यवर असो, त्यांच्या सर्वांच्या आयोजनामध्ये नागे सरांचा सिंहाचा वाटा असतो. या कार्यक्रमासाठी नागे सरांनी रात्रंदिवस मेहनत घेतली, अनेको बैठका घेतल्या आणि सर्व मीडिया सर्व सांभाळलं असे आमचे हे नागे सर. त्यांचं फार मोठं आम्हाला योगदान असते. तर आता मी विनंती करतो अशोकराव जटकर हे आपले 2 शब्द. स्वाभिमानाचं त्या घराण्याबद्दल असलेला स्वाभिमान आणि त्या घराण्याबद्दल जेवढी चिकित्सा आपल्याला असं होळकर घराण्याचे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर आज आपल्या गावामध्ये आपल्याला उपलब्ध झालेले आहे. वास्तविक पाहता त्यांचा फारसा परिचय आपल्यालाही नसेल आणि आम्हालाही नव्हता. काही दिवसा अगोदर पुण्यामध्ये एका कार्यक्रमादरम्यान भेट झाली, पहिलीच भेट होती. त्या भेटीमध्ये त्यांच्याशी जो परिचय झाला आणि त्यांच्याकडून जे माहिती आणि मार्गदर्शन मिळालं, तर खरोखर एका राजकारण्यातले व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं असायला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने त्यांचं राजमान व्यक्तिमत्व खूप मागच्या दसऱ्याच्या कार्यक्रमामध्ये इंदोर येथे आम्हाला आमंत्रित करून त्यांनी शाही दसरा उत्सव जो होळकर घराण्याचा शाही उत्सव असतो त्यामध्ये सहभागी करून घेतलं होतं. भव्य दिव्य अशा होळकर दसरा उत्सवामध्ये आम्ही सहभागी झालो होतो आणि ते महाराज साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांचं थोड्या वेळात मार्गदर्शन होईल. व्हिडिओ 2 शब्द बोलून माझं आटोपतो घेतो. धन्यवाद अशोक भाऊ. अशोक भाऊंची खासियत असते ती कोणताही कार्यक्रम असो आपल्या समाजाचा पहिल्यांदा निवडायची.
परंतु अशोक भाऊ जर असले तर अशोक भाऊ त्याच वेळेस सांगतात की आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा तुम्हाला दिला. आपण आयोजन केलं. या आयोजनामध्ये भूषण राजेंचं स्वागत समारंभ कसा करायचा, कसं नियोजन करायचं, कुठं फटाके लावायचे, कुठून वाजत आणायचं, तर वाजत आणायचं तर मग नेमकं काय सांगायचं, डीजे सांगायचा, तिथे तुतारीवाले आणायचे. तर शेवटी ठरलं की आमचे मल्हारी भजनवालेच लोक आपलं आयोजन करतील, कारण आपली परंपरा आपल्याला दाखवून द्यायची आहे. तर या सर्व भजन मंडळींचं सत्कार राजे भूषण सिंहजी करतील. शाल श्रीफळ व हारांनी त्याचा सत्कार करायचा आहे. याच्यामध्ये भालेगाव इथून आलेली ही मंडळी आहे सर्व. रामदासजी सपकाळ समोर येतील, मी ते नाव घेत होते. रामदासजी सपकाळ, निंबाजी सोनोने, सुपळाभाऊ बोरखेडे, निलेश भाऊ सोनोने, वरदाभाऊ खाडपे, बाळकृष्णाजी सोनोने आणि या सर्वांना नियोजन करणारे आहेत आपले संजय भाऊ वाघमारे निमकवळा. या सर्वांनी इथं सत्कारासाठी यायचं आहे. त्यांचा शाल श्रीफळ व हारांनी आजचे प्रमुख पाहुणे राजे भूषण सिंहजी हे त्यांचा सत्कार करतील अशी त्यांना विनंती करतो. अहिल्यादेवींवर अनेक गीत रचून ते महाराष्ट्रभर सादर करण्याचं कला या कलावंतांमध्ये आहे. अहिल्यादेवींना आणि अहिल्यादेवींसारखे जे मान्यवर झाले त्या सर्वांना जिवंत ठेवण्याचं काम शाहीर लोकांनी केलेलं आहे. आणि हे सर्व शाहीर मंडळ आहे पूर्ण महाराष्ट्रभर स्वतःच्या खिशामधून पैसे खर्च करून पूर्ण महाराष्ट्रभर खेळोपाडी आपल्या भजनाच्या माध्यमातून हे लोक सर्व महाराष्ट्रभर अहिल्यादेवीच्या विचारांचा प्रचार करतात. समाज संघटन व्हावं याच्यासाठी हे सर्व मंडळ नेहमीसाठी सदैव तत्पर असते. समाजाची संघटना होणे आवश्यक आहे. संघटन कशा प्रकारे होईल हे प्रबोधनातून हे सर्व शाहीर मंडळ आपल्या गीताच्या माध्यमातून निमकवळा इथून वाघमारे परिवारातील 2-3 सदस्य पुन्हा आलेले आहेत. ते सर्व हार्मोनियम, तबला वादक, डफ वादक, खंजेरी वादक, टाळ वादक हे सर्व कला यांच्यामध्ये आहे. एक कलाकार ही दूसरे कलाकार को पहचानता है. माणूस मरतो परंतु कलेने अमर राहतो आणि ती कला प्रत्येकाकडे असली पाहिजे. गीताच्या माध्यमातून अहिल्यादेवींचे विचार, अहिल्यादेवींचं चरित्र, अहिल्यादेवींचा पोवाडा हे सर्व मंडळ चांगल्या प्रकारे सादर करीत असतात. परिसरामध्ये जेवढे काही कार्यक्रम चालतात ते यांच्या जप आणि तुमतुनाच्या भरोशावर आम्ही सर्व परिसरामध्ये कोणताही कार्यक्रम असला तर या मंडळींना आवर्जून आमंत्रित करतो आणि ते कोणताही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता एका हाकेवर हो म्हणून कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात. या सर्व मंडळींचे पुन्हा पुन्हा आभार. असे हे सर्व भजन मंडळ. या भजन मंडळानंतर मी राजांना पुन्हा एकदा विनंती करीन. एकनाथजी पातोंड यांना विनंती की त्यांनी समोर येऊन सत्कार स्वीकारायचा आहे. त्यांच्या मुलीने MBBS पूर्ण केलं. MBBS पूर्ण करून MD साठी प्रवेश मिळवला. एकनाथजी पातोंड अडाणी त्यांच्या मुलीने MBBS पूर्ण केला आणि MD साठी प्रवेश मिळवला. त्याबद्दल त्या मुलीच्या वडिलांचा आपण सत्कार करतो. सत्कार हे आपलं मनोबल व्यक्त करते. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांना सर्वप्रथम नमन करतो. आणि आजचा हा जो आपला कार्यक्रम आहे आपल्या होळकर
घराण्याचे आपले राजे भीमसिंग आपल्या इथे या ठिकाणी पधारलेले आहेत. फार आनंदाची गोष्ट या ठिकाणी आहे. त्याकरता आपण सर्व समाज या ठिकाणी उपस्थित झाला. आपल्या या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले माजी आमदार नानाभाऊ कोकरे, आमचे गुरु श्रीरामभाऊ कुंडे, दिलीपभाऊ माने, आमचे परममित्र अशोक हटकर, भाऊ काळे साहेब, माने साहेब, आता उपस्थित मंच सगळे पाहून राहिले, जास्त वेळ होऊन राहिलेला आहे. राजे साहेब, आपण आमच्या या महाराष्ट्रामध्ये आले, फार आनंदाची गोष्ट आहे. आज आपला हा समाज, आमचा हा महाराष्ट्राचा समाज, आमचा समाज हा अत्यंत मागे या ठिकाणी राहिलेला आहे. आपल्या माहिती करता जेव्हा आपण या ठिकाणी येणार होतो, परवाच्या दिवशी आम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेलो. ते आमचे राजे या ठिकाणी येत आहेत, त्याची आम्हाला परमिशन या ठिकाणी द्या कार्यक्रमाची. तेव्हा जिथे PSI या ठिकाणी आलेले आहेत, तर शरद भाऊ तुम्हाला माहित आहे का या देशाचा सर्वात पहिला राजा कोण होता? तर मग आम्हाला माहित आहे, आम्ही एवढे मागे राहिलो नाही. सर्वात पहिला राजा सम्राट अशोक आमचा धनगर समाज होता. तुमच्या जातीला फार महत्व आहे. तुमच्या जातीमध्ये सारे राजे होऊन गेलेले आहेत. मी त्यांना सांगितलं साहेब सर्व राजे होऊन गेलेले आहेत, परंतु आमच्या महाराष्ट्रामध्ये आमचा आमदार निवडून येऊ शकत नाही. परिस्थिती या राजकारणाने आमची या ठिकाणी साहेब, आपला महाराष्ट्र आमच्या या समाजामुळे बाहेर आलेला. आज आपल्या माहिती करता आपल्या समाजामध्ये आम्हाला एसटीचं आरक्षण भेटून सुद्धा ते आरक्षण आम्हाला लागू होत नाही अशी आमची या ठिकाणी परिस्थिती आहे. आणि माझ्या मते ते एसटीचं आरक्षण एवढं अटकलेलं आहे की ते आम्हाला भेटेल म्हणून याची शाश्वती या ठिकाणी नाही आहे. माहिती आहे, साहेबांना माहित आहे की ते आरक्षण या ठिकाणी भेटू शकत नाही, कारण ते एसटीचं आरक्षण जे आहे ते केंद्राकडून त्या ठिकाणी सँक्शन होणार आहे. आणि केंद्रामध्ये एसटीचे 60 खासदार त्या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांचा विरोध कोणती सरकार त्या ठिकाणी करू शकत नाही. आणि त्याच एसटीचा आरक्षणाचा फायदा घेऊन साहेब आमच्या विदर्भामध्ये तर फार आम्ही कमी नेते आहोत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये तिथे त्या दुसऱ्या पक्षांनी सर्व हायजॅक त्या ठिकाणी लोक केले. त्याच्यातून जर कोणाला नेता या ठिकाणी व्हायचं असलं तर तो विदर्भामध्ये या ठिकाणी येतो, मोर्चे काढतो, तिथे जातो आणि एखादा पक्ष त्याला उचलून घेतो आणि तो पक्षामध्ये जातो. अशी परिस्थिती आमच्या धनगर समाजाची राहिली आहे या ठिकाणी झाली. आज आता असं आमचं म्हणणं आहे की आपल्यासारखं नेतृत्व जर आमच्या महाराष्ट्राला जर भेटलं तर आजचा हा आमचा जो युवक आहे, हा भरकटलेला युवक जो आहे त्याला एक चांगली जागा त्या ठिकाणी भेटली. आज आम्हाला NT2 मध्ये त्या ठिकाणी घेतल्यामुळे NCC मध्ये आज तुम्हाला हे नोकरीवाले जे लोक दिसतात ते फक्त NT2 मध्ये जे घेतलं त्यामुळे आम्ही नोकरी ओळखतो. आम्हाला हे नोकरी त्या ठिकाणी नोकरीमध्ये लागले नसते अशी आमची परिस्थिती या ठिकाणी. या महाराष्ट्र शासनानं इथचा समाज मेंढी पालन करतो, त्यामुळे इथे मेंढी विकास महामंडळ या ठिकाणी केलं साहेब. त्या मेंढी विकास महामंडळाची अशी परिस्थिती आहे, त्याला अध्यक्ष होते मला वाटतं त्याचे, की त्याला डिझेल भरण्याच्या गाडीची सोय बी त्या ठिकाणी त्या महामंडळामध्ये नाही असं महामंडळ आम्हाला यांनी या ठिकाणी दानामध्ये दिलेलं आहे साहेब. दैनंदिन समाज या ठिकाणी झालेला. आज पाहता आज अशोक भाऊ, आम्ही सर्वांनी जेव्हा आम्हाला माहीत पडलं की आपण या ठिकाणी आलं, आम्ही सर्व पेपरामध्ये जाहिराती दिल्या, मोठ्या मोठ्या पेपरामध्ये त्या ठिकाणी जाहिराती दिल्या. या धनगर समाज त्या ठिकाणी येईल, परंतु आज आपण पाहता तर आपल्या होळकर घराण्याचे राजे या ठिकाणी आले तर आज हा संपूर्ण भरायला पाहिजे होता. आपला समाज हा किती मागे राहिलाय तुम्हाला दिसेल. आमचा नाही साहेब, तुमचा समाज आहे. कारण की आतापर्यंत या समाजाला कोणी राजा भेटलाच नव्हता. फक्त आम्हाला अहिल्यादेवी माहित होता, पण अहिल्यादेवीच्या घराण्यातला एक राजा, 13वा राजा इथे आहे हे आम्हाला जर कोणी सांगलं असेल तर ते माने साहेबांनी या ठिकाणी सांगितलं. फार आनंद आम्हाला झाला की एक राजा आम्हाला भेटला. आपण इंदूरमध्ये असाल परंतु आपण महाराष्ट्रातले आहे. आज अहिल्यादेवी आमच्या महाराष्ट्रातली होती. आज तिने राज्यकारभार केला तर महाराष्ट्रातून जाऊन इंदोरला त्यांनी त्या ठिकाणी राज्यकारभार केलेला आहे. आणि असा राज्यकारभार केला की त्या अहिल्यादेवीला पुण्य श्लोक अहिल्यादेवी म्हणतात की जे श्लोक आपण म्हणतो ना, श्लोक म्हणायचं काम नाही, अहिल्यादेवीचं नाव जर घेतलं तर ते श्लोक म्हणण्यासारखं काही ठिकाणी होते. असे वंचित आपण आहे. फार दैनंदिन व्यवस्था झालेली आहे साहेब. राजकारणामध्ये आम्हाला थारा नाही आहे,
कोणतीच पार्टी आम्हाला या ठिकाणी तिकीट देत नाही, कारण आम्ही एक संघ या ठिकाणी. आता आपले राजे आले आणि आज या ठिकाणी जर 50-50 लोक या ठिकाणी असते तर इथे बसलेल्या प्रत्येक माणसाला जिल्हा परिषद पंचायत समिती व्यक्ती असते आपले गुरुसाहेब सांगतात की आता इलेक्शन होणार तिकीट मागा. हो गुरुसाहेब कोण तिकीट देणार आपल्याला? आपण एक संघ या ठिकाणी झालो नाही, एकत्रित या ठिकाणी झालो नाही, एका सोबत या ठिकाणी बसायला तयार नाही झालेलं नाही, चांगलं नेतृत्व या ठिकाणी लाभलेलं नाही आहे. आज आपल्याला एक नेतृत्व होळकर साहेबांच्या घरातलं या ठिकाणी भेटलं. मी त्यांना विनंती करतो, आपण बी त्यांची झटके त्या ठिकाणी खाल्ली असेल. आणि आपण पाहतो की आपण इंदोरमध्ये तिथे आहे, इंदोरमध्ये MP मध्ये तरी तिथच्या राजकारणाने आपल्या तुम्हाला त्या घराण्याला वर येऊ दिलं नाही असे राजकारण या ठिकाणी आहे. तेव्हा आपल्याला समाज एकत्रित या ठिकाणी करावा लागेल. असा जर समाज तुमच्या माध्यमातून एक राजा आम्हाला या ठिकाणी भेटला, आमच्या अहिल्या देवी होळकरांच्या घरातला राजा या ठिकाणी भेटलेला आहे, तर समाज हा निश्चित एकत्रित आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा माझी विनंती आहे आपल्याला राजे साहेब की आपली ही जनता पोरकी झालेली आहे. ही अहिल्या देवीची जनता ही पोरकी झालेली आहे. इथला जो मेंढपाळ साहेब आमचे नानाभाऊ कोकरे प्रत्येक वेळेस प्रयत्न करतात. आमच्या या मेंढ्या जंगलामध्ये जर गेल्या साहेब, आमच्या या मेंढ्यावाल्यांना महाराज त्या ठिकाणी होते. त्यांच्याकडून म्हणणे की तुम्ही जंगल चाला, तुम्ही जंगलामध्ये जा, परंतु तिथे फॉरेस्टर आम्हाला त्या ठिकाणी येऊ देत नाही अशी परिस्थिती आमची या ठिकाणी झाली आहे. हा पोरका समाज आपण सांभाळला पाहिजे. आज आपली ही जमात ही राजकारणी जमात आहे. ज्या आपले घर दिवारों लिख के द्या असं तुमचं एक पाहिजे की आपली समाज ही शासन करते समाज त्या ठिकाणी झाली पाहिजे, असं आपलं नेतृत्व आम्हाला या ठिकाणी द्या. साहेब आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला तुम्ही एसटीचं आरक्षण या ठिकाणी देत नसाल. सगळे नेते आपले एसटीचं आरक्षण त्या ठिकाणी मागतात, ते एसटीचं आरक्षण भेटत नाही. आम्हाला असं म्हणणं आहे की तुमच्या नेतृत्वामध्ये एक नवीन आमचा समाज या ठिकाणी तयार करा, ते लोक आपल्यासोबत घ्या. आम्हाला NT2 मध्ये NC मध्ये जास्त प्रमाणे आपल्याला जागा त्या ठिकाणी भेटल्या पाहिजे. त्या ठिकाणी एखादं बल्लारावाच्या नावाने एखादं आर्थिक विकास मंडळ त्या ठिकाणी तयार झालं पाहिजे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने कमीत कमी 100-200 कोटी रुपये फंड त्या ठिकाणी दिला पाहिजे. म्हणजे इथचा जो बेरोजगार माणूस आहे, इथचा जो बेरोजगार धनगर आहे, त्या धनगराला त्या मुलाला त्या ठिकाणी काम भेटल्याशिवाय राहणार नाही. राजे साहेब विनंती आहे तुम्हाला आमची. त्याच्याप्रमाणे इथे आमचे मुलं शिकायला आहेत, त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी, पैशाची व्यवस्था नाही. त्यांच्याकरता एखादं स्वतंत्र आपलं वसतिगृह आपलं या महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे. पण हे साहेब जोपर्यंत तुमचं नेतृत्व आमच्या या महाराष्ट्राला भेटणार नाही आणि इथचा समाज जागृत त्या ठिकाणी होणार नाही आणि मोठ्या प्रमाणात धनगर या ठिकाणी जागृत होणार नाही, तोपर्यंत आम्हाला या ठिकाणी भेटणार नाही. आणि राजकारणामध्ये सुद्धा कोणता पक्ष आम्हाला त्या ठिकाणी तिकीट देणार नाही अशी परिस्थिती आमची या ठिकाणी झालेली आहे. जास्त वेळ घेत नाही. आमची जी परिस्थिती आहे ती आपल्या राजाला सांगणं आमचं कर्तव्य आहे. आम्ही तुमच्याकडे आशेने पाहत आहोत की आपला समाज या ठिकाणी पोरका झालेला आहे, त्याला एक चांगलं छत्र द्या. आमची जी दैनंदिन व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे, त्या दैनंदिन व्यवस्थेमध्ये आपण आम्हाला यातून उभारा अशी मी आपल्याला या सगळ्या महाराष्ट्राच्या धनगर समाजाकडून आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. आपण आमच्या शब्दाला मान देऊन आमच्या या खामगाव नगरीमध्ये आला, आमच्या सर्वांचा आपण सत्कार या ठिकाणी स्वीकारला, त्याबद्दल मी आपले शतशः या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय विदर्भ. होळकर यांचा सत्कार या खामगावामध्ये महिलांतर्फे भिशी चालवल्या जाते. त्या सर्व भिशीच्या इथं महिला उपस्थित आहेत. त्या सर्व महिलांना मी विनंती करेल की महाराजांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. सर्वच महिलांनी समोर यायचं आहे. त्याच्यामध्ये सविताताई पांढरे, वसंतकार, जीवनालीताई, मंगलाताई नागे, शीतलताई लोणागरे, शीतलताई जीवनाले, वर्षा गुरव आणि ज्यांचं नाव आलं नसेल त्या सर्वच महिलांनी तिथं उपस्थित राहायचं आहे. सर्वांतर्फे श्रीमंत भूषणराजे होळकर यांचं
श्रीरामभाऊ कुंडे त्यांचं प्रेम आपल्या सगळ्या जनतेला त्या काळामध्ये मिळालं, अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जे वंशज आज या ठिकाणी लाभलेले आहे. बंधूंनो, खरं म्हणजे अहिल्यादेवींना ही उपाधी पुण्यश्लोक असं म्हणताय. पुण्यश्लोको नळराजा, पुण्यश्लोको युधिष्ठिरः, पुण्यश्लोको विदेहस्य, पुण्यश्लोको जनार्दना, पुण्यश्लोको अहिल्यादेवी होळकरकुलभूषिका, एतानि पंचरत्नानि वंदनीया निरंतर. खरं म्हणजे जगामध्ये तोड नाही. आजपर्यंत जो इतिहास आहे त्याच्यामध्ये कोणाला पुण्यश्लोक म्हटला आहे हो? नळराजा. त्याच्यानंतर पुण्यश्लोक युधिष्ठिर धर्मराजाला पुण्यश्लोक म्हटलेला आहे, पुण्यश्लोक जनकराजाला म्हटलेला आहे आणि पुण्यश्लोक कृष्णाला म्हटलेला आहे. आणि त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये पुण्यश्लोक फक्त अहिल्यादेवींना म्हटलेला आहे. तो महान अशा प्रकारचं उपाधी ज्या मातेला मिळाली आहे, त्या मातेने जो कारभार केला त्या काळामध्ये, त्या कारभाराचं प्रतीक आजही मी देशभर फिरा, मला पाहायला मिळेल. कुठेही जा, देशभर कुठेही जा, तुम्हाला त्या सगळ्या विहिरी, त्यानंतर तुमचं आपल्या नद्यावरचे घाट, मंदिरं, ह्या सगळ्याच्या रूपाने तुम्हाला अहिल्यादेवींचं काम पाहायला मिळेल. इतकं महान कार्य अहिल्यादेवींनी केलेलं आहे. बंधूंना सर्वभौमी खंत व्यक्त केली की आपला समाज असा आहे, हे सगळ्या प्रकारचं चाललं आहे. ठीक आहे, समाजाची वेगळी मानली, परंतु शेवटी आपण ज्यांचे वंशज आहोत त्यांचा इतिहास इतका जाज्वल्य समाजाचा इतिहास आहे की त्यांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी माणसामध्ये विजय प्राप्त होते. अशा अहिल्यादेवींचे आपण वंशज आहोत आणि त्या मातेचे वंशज असल्यामुळे आपल्याला काही एका कवीने असं म्हटलं आहे की माणसाने झुंजावे, माणसाने झुंजावे, परिस्थितीशी लढावे, एक स्वप्न भरले तर दुसरे जागवावे, रंगवावे, असं म्हटलेलं आहे एका कवीने. आणि ते खरं आहे. म्हणून माणसांनी निरुत्साह किंवा नाराज होऊन चालणार नाही. आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की नाही, अनाधिकारापासून आपले मोठमोठे राजे सांगितलं मगाशी यांनी, निर्मोही किंवा सम्राट अशोक, त्याच्यामध्ये चंद्रगुप्त मौर्यासारखे, हरिहरगुप्त यासारखे सुद्धा आपल्या याच्यामध्ये होऊन गेले समाजामध्ये. आजही तुम्ही दिल्लीला जर गेलात तर दिल्लीच्या त्या याच्यामध्ये राजभवनामध्ये चंद्रगुप्त मौर्यांचा एक पुतळा आहे, लहानसा पुतळा आहे. आणि त्याच्यावर असं लिहिलेलं आहे की गडरिया बालक भारत माता की कल्पना की कामना निदस. म्हणजे धनगराचा एक लहानसा मुलगा स्वतःच्या संसाराचा नाही, स्वतःच्या राज्यातून कोणाचा विचार करत नाही, भारत माता की कल्पना की कामना निदस. म्हणजे देशाचा विचार करणारी व्यक्ती कोण? तर चंद्रगुप्त मौर्य. आणि चंद्रगुप्त मौर्य कोण? तर धन्यवाद. म्हणून तुम्हाला सांगतो की आपण काही सामान्य नाही आहोत, फक्त आपल्याला जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. आपण लक्षात ठेवा. आपण कारण काय, आपल्या सगळ्यांना माहित आहे निखारा विस्ताराचा असतो, त्याच्यावर राख जमलेली असते, परंतु तोच निखारा जर आपण त्याला फुंक मारली, फुंक मारली निखाऱ्यावरती राखही उडविली, तृण टाकून तयावरती आगही पेटविली, त्या आगीने झुंजी सत्ता भस्मसातही केली, फडफडले तर स्वराज्याचे भगवे हे निशाण, फडफडले तर स्वराज्याचे भगवे हे निशाण. म्हणजे तुम्ही जर त्या निखाऱ्यावर जर फूंक मारली तर तो निहारा अशा प्रकारचा ज्वलित हे होऊन जातो, प्रज्वलित होतो. त्याच्यावर तुम्ही विस्तव टाकला, आता हे कचरा टाकला किंवा लाकडं टाकली तर ते पेटून जातो. इतकी ताकद त्या निखाऱ्यामध्ये आहे. फक्त आवश्यकता असते फुंक मारण्याची. आणि म्हणून आपल्याला एकच सांगायचं आहे की आपला वर जो निखारा आहे त्या निखाऱ्यावर फूंक मारण्याकरता या ठिकाणी राजे आलेले आहे. आपण बंधूंनो लक्षात ठेवा, आपली परंपरा, आपला इतिहास हा फार मोठा आहे. आपण सर्वांनी त्यांचा विचार ऐकून घ्यावा. महाराज जसे इंदोरला असतात तशाच प्रकारचे जयसिंगपूर म्हणून कोल्हापूरला जिल्ह्यामध्ये आहे, तिथं सुद्धा ते राहतात. त्यामुळे महाराष्ट्राचा सगळा अनुभव महाराजांना आहे. आपण सगळ्यांनी त्यांचं भाषण ऐकून, कारण पुढचा कार्यक्रम शेगावला असल्यामुळे मी जास्त वेळ घेणार. संग्रामपूर तालुका धनगर समाज यांच्यातर्फे राजे भूषण शिवाजी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार होईल. त्याच्यामध्ये भारतभाऊ वैद्यकार, हरिभाऊजी कुंडे, मनोहरजी राजपूत, तसेच धनगर समाजामधून जे काही संग्रामपूर तालुक्यातून मंडळ आलं असेल त्या मंडळातर्फे
राजांचा पुष्प हॅलो. तर मोताळा तालुका येथून सुद्धा काही मंडळ आलेलं आहे. ते मंडळ सुद्धा महाराजांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धनगर समाज मोताळा तालुका. नानाभाऊ कोकरे हे आपलं मनोगत 2 शब्दात व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नानाभाऊ नंतर प्रमुख पाहुण्यांचं मनोगत व्यक्त होईल. कोणीही बाहेर राजे भूपेंद्र सिंग यांचा सत्कार आणि त्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत आणि त्यासाठी आपण या ठिकाणी थांबलो. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, कार्यक्रमाला ज्यांनी या ठिकाणी आयोजन केलं असे सर्व कर्मचारी वृंद आणि सर्व उपस्थित मान्यवर, या ठिकाणी आपण राजांचा सत्कार केला. राजांनी आपला सत्कार केला आणि त्यामुळं एकमेकांचा सत्कार आणि आनंदानं आपण एकमेकाचे अगदी जवळ येण्याचा योग या ठिकाणी त्यांनी आणला. असे आपले सेवाचे दिलीप मानेजी, आमचे अशोक पाटकर आणि सर्वांनी किंवा राजे आले पाहिजे. तर आमचा योग काही आला नाही पहिले भेटण्याचा, पण आम्ही 1992 पासून अहिल्यादेवी होळकर यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अण्णासाहेब डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये अहिल्याबाई होळकरांची, मल्हारराव होळकरांचा हा सगळा इतिहास या महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी पुतळे जरी कमी उभारले असतील, पण सुरुवात जी अहिल्यादेवीची सुरुवात झाली ते 1992ला खंडोबाच्या जेजुरी तीर्थावरून हा महासंघ निर्माण झाला. त्या ठिकाणी मल्हार सेना स्थापन करण्यात आली आणि त्या मल्हार सेनेच्या माध्यमातून आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या अहिल्याबाईंचा गुणगान जे काही वस्तुस्थिती, तर आम्हाला माहीत होतं फक्त एवढंच किंवा अहिल्याबाई होळकर आहेत, धनगर समाजाचे आहेत, पण त्यांचं जे त्यांच्या घराण्याने 14 रत्न जे म्हणतात त्या 14 रत्नाचे वंशज आज आपल्या इथं आलेले आहेत आणि त्यांचं मनापासून मी स्वागत करतो आणि आपण सगळ्यांना त्यांचं स्वागत केलेलं आहे. त्यांचं मार्गदर्शन होणार आहे आणि हे मार्गदर्शन नुसतं आपण ऐकून चालणार नाही, तर आपण कृतीत उतरवलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी राजकारण हा वेगळा विषय आहे, पण आम्ही अहिल्यादेवीच्या जो काही कार्यक्रम घेत राहिलो या महाराष्ट्रामध्ये, त्यांची 200वी पुण्यतिथी या महाराष्ट्रामध्ये आम्ही साजरी केली. सोंडी या त्यांच्या जन्मस्थळी त्या ठिकाणी या देशाचे राष्ट्रपती त्या ठिकाणी आणण्यात आले होते. अरे या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही धनगर समाजानं वेगवेगळ्या शाखा आहेत किंवा कोणा पक्षाचे अशी भूमिका घेतली नाही आणि त्या कार्यक्रमापासून धनगर समाज हा मोठा जागृत झाला आणि आम्ही अहिल्याबाईचे वंशज आणि एक लढाऊ समाज आहे. हा समाज लढाऊ आहे म्हणजे त्यांनी स्वतःच्या मनगटाच्या बळावर या देशावर राज्य केलेले आहे, जागतिक कीर्ती कमवलेली आहे. अशा वंशाचे आपल्या या ठिकाणी आलेले राजे, त्यांचं मनापासून स्वागत करतो. आजही सन्मान सत्कार केला त्याबाबत आपल्या सर्वांचे आभार मानतो. शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.